तेव्हा मोटर चालू करून आणली बा. आता पाणी आलेलं आहे बघा. सकाळी वातावरण सकाळचं गावाकडचं सकाळचं वातावरण बघा कसं झालेलं आहे. सूर्य बी उगत आहे बघा. तो ते बघा कसं खातोय. ओके बघा बघा कसं नवीनच आलेलं आहे. तांबडा पांढरा भाताच्या अंगावरच्या रेषा बी इथं. भाताच्या शेजारी पांढरा बघा आणि ते बघा कसं आहे. लाईट आहे 50 वाऱ्याचा ती काय ह्याचं काय रे? ते कांदे बघणार तू मोडीले नाही मोडीली. ते खाली बघ ना तू. गाईज मी सुमित स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग मध्ये. बघा काल आपलं अर्ध भिजायचं राहिलं होतं. आज मी आलेलो आहे आता 6 वाजताच भिजायला. ती लाईट आलेली आपली. बघा मोटर चालू करून आणली. बघा मोटर चालू करून आणली बा. आता पाणी आलेलं आहे आपल्याला जायची बा. आता बा खालून असंच पाणी भिजायला अर्ध राहिलेलं ते. वायांनी इथं कांदे उपटिलेले आहेत. इथं कांदे उपटत आणि बघायचं आपल्याला दंड फुटलेला आहे का नाही. तर बा काल वल्ल झालंय ते कांद्यात पाणी जाईल म्हणून हे बा इथं पाजरत आहे. असं बुजीत बुजीत जायचे आपल्याला सगळं बघायची कुठं फुटलंय कुठं नाही. ते कांदे उपटिलेले वल्ले होते. किती फुटलंय किती नाही. इथं तर नाही फुटलेलं, खाली फुटलेलं असणार. सगळं तर आपण आता खालीच पाणी अजून किती चाललंय आता तशी नीट बघावं लागेल. नाही तर आपण पाण्याच्या पुढे गेले मागं फुटलं तरी मिळ नाही लागायचं. पाणी इथं चाललंय अजून. बघा सकाळी वातावरण सकाळचं गावाकडचं सकाळचं वातावरण बघा कसं झालेलं आहे. सूर्य बी उगत आहे बा. पक्षी तिशी फिरत येतं सकाळ सकाळ. पक्ष्याचा आवाज हे बा. इथं फुटायला लागलेलं आहे आता. इथं बुजायची सगळंच फुटायला लागलं नाही तर हे इकडं कांद्यातीन पाणी. चला आता हे बुजूत. हे बा आपण आता सगळं केलेलं आहे दंडीत तरी पाणी पाजरतं दंडाने उली उली. हे बा काल कडीला पाणी यायचं की 12 वाजले म्हणजे लाईट गेली आपली. तेव्हा फेल डबल पाणी सोडलेलं आहे आता. हे बा तिथून खाली अर्ध्यातून खाली माहिती तुम्हाला राहिलेलं आहे. आणि काल लाईट गेल्यावर बा सगळे कानाळ बी ओढून ठेवलेले आहेत वाफे. म्हणजे आज पाणी द्यायला सोपं होईल. सगळे ओढून ठेवलेले ते बा. सूर्य बी उगतोय बघा. पक्ष्याचा आवाज कसा आहे सकाळ सकाळी बा. इथं लगेच लिंबाव बागळा बी येऊन बसलेला आहे बघा. कसा फेस वाट आलाय कसा फुग्यासारखा झाला फेस. गोल कसा पळतोय पाण्यावर. जशी एखादी ती चालली याच्यातून जहाज. हे बघा इथं लागलाय चढ म्हणून पाणी. इथं बा किती फुल भरलाय. वाफा सगळा फुल भरलाय चढामुळं. तर हळूहळू चालय बा पाणी. तर इकडं फुटाव नाही. ही बघा ही इंगळी इथे गेलेली. तुम्हाला दाखतो आज बी इंगळी निघली डबल बघा. हे बा की बघा तुम्हाला खोऱ्यात घेऊन दाखतो. की बघा कशी करते.
बा गेली इकडं. बा 3 तिकडा काम बिगडा 3 बगळे आलेले इथं. आणि आपलं बा सगळे वाफे तसे फुल भरण्यापेक्षा ह्या कडेन घेऊन सगळे हे चढावरचे तोंडा भिजीत चाललोय मी आता. हे बा खाली इथवर ते बा तो किती वाफा फुल भरलेला आहे. तेवढा सगळा वाफा एवढा गच्च भरूस तर सगळं हे. त्याच्यापेक्षा तिथवर पाणी आलंय तिथून सगळे चढ सगळं भिजीत चाललेलं आहे खाली. ओके बा बघा गोम कशी खातोय बा. गोम याच्या तोंडात बा आत्ताच घेऊन गेला इथून. खाली त्यांनी गोम बघा. बा आपले आता सगळे तडावरचे हे तोंड भिजून झालेले होते. आता फोडायला जायचे दुसऱ्या वाफ्यात. ते बा त्या तसं झालेलं आहे आता भिजून. पण याला फोडायला आता बा याचं अर्ध्यात गेलेलं आहे पाणी. बघा बा कशी कुरकुरे खायला लागेल. आज बी जमा झालेली आता लय मोठे बा. पाण्यात कशी मोर कशी बघत आहेत. एक बघा दुसरा तुम्हाला दाखतोय बघा कसला आलेला आहे. नवीनच काल नव्हता आला तो. बघा तो ते बघा कसं खातोय. की बघा कसं नवीनच आलेलं आहे. तांबडा पांढरा भाताच्या अंगावरच्या रेषा बी येतात. भाताच्या शेजारी पांढरा बघा. आणि ते बघा कसं आहे. ते बारीक आहे पांढरा बघा मोठे येतात. बा कसा पळतोय. मला वाटतं ते बागळ्याचं पिल्लू आहे बारीक त्याच्यामुळे तसा रंग आहे त्याचा. आपले 3 वाफे भिजले की चावते फोडायचं. लाईट गेलेली आहे आता. आपल्याला जायची आता मोटर चालू करायला. हे बा यांच्या खांद्यात सगळे डबकाट चाललंय बा. सगळे पाजरून पाण्यात आहे. पप्पा बुजीत येतं. मोटर चालू करून आणली आपण बा. ते सगळं वर आलं तर बघायला. ते सगळं पाझरत आहे पाणी सगळं फुल भरलेलं आहे वाफा. 1 2 3 4 वाफे राहिले भिजायचे. आणि हे इथून वर भिजून झालेले तर. आणि हे बघा हे बी दारे धरते तर कांद्याला. बापून इथं रानवली तोच ना इथंचे ते 50 वाऱ्याचा 3 काय ह्याचं काय ते कांदे बघणार तू मोडीले नाही मोडीली. खाली बघ ना हे बघा आपलं आता भिजून झालेलं आहे. मोटर बंद केली. उली खंडवण्याचं पाणी येत आहे बघा. असेच नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया उद्या सकाळी 8 वाजता नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय.